यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। देवलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। ग्रंथाचं नाव काय आहे? इष्टोपदेश. म्हणजे काय असतं? इष्ट म्हणजे पाहिजे ते, इष्ट म्हणजे आवडीचं, इष्ट म्हणजे अनुकूल, इष्ट म्हणजे चांगलं थोडक्यात. मग या ग्रंथाला हे नाव का दिलं? इष्ट उपदेश असं नाव का दिलं या ग्रंथाला? तर ते सांगतायत की ॲक्च्युली कुठलीही जिनवाणी असू दे, त्या सगळ्या जिनवाणीचं नाव इष्ट उपदेश आहे. समयसारचं नाव काय हो? तुमच्या पुरुषार्थ सिद्धी उपाय म्हणा, नियमसार म्हणा, काय पंचास्ती काय म्हणा, सगळ्याचं नाव काय आहे? इष्ट उपदेश. असं कधी वाचत नाही आपण त्याला. का? तुमचं झाल्यावर मी सुरू करू का? तर सांगतायत की कुठलंही ग्रंथ असू दे त्यामध्ये आपल्याला इष्ट उपदेश दिला आहे. म्हणजे कशाचा उपदेश दिला आहे? तर तुम्हाला इष्ट काय आहे ह्याचा निर्णय करून त्याला कसं प्राप्त करायचं ह्याची कला सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितली आहे. त्यामुळं प्रत्येक ग्रंथाचं नाव इष्ट उपदेश आहे, असायला पाहिजे. मग आपल्याला इष्ट काय आहे ह्याचा निर्णय आहे का? काय इष्ट आहे आपल्याला? प्रत्येकाचं इष्ट वेगळं वेगळं का? सह्या इष्ट काय? म्हणजे एवढंच सगळं फक्त घेतलं होतं आम्ही पहिल्या दिवशी की पर्याय आणि परद्रव्य यालाच इष्ट केलं आहे आपण. तुम्ही सगळं जे काय म्हणाल ना, धन, कुटुंब, परिवार, काय तुमचं शरीर, भोग, सगळं सगळं त्याच्यामध्ये आलं. कशामध्ये? पर. मग त्या पराला इष्ट केलं आहे आपण. भावनाबेन, धन इष्ट आहे की नाही आपल्याला? आहे. मग मोक्षमार्गात धन नाही आहे, मिळणार पण नाही, आणि सोडल्याशिवाय मोक्षमार्ग मिळणार नाही. मग इष्ट काय आपल्याला? म्हणजे निर्णय पहिल्यांदा तो करायचा की खरोखर म्हणजे पहिल्यांदा हे शरीर इष्ट वाटते म्हणून ते सुटू नये, त्याचा आयु नष्ट होऊ नये. किती प्रयत्न करतोय, सगळं याच्यासाठी करतोय की ते टिकावं, म्हणजेच तुम्हाला ते इष्ट आहे. पण खरं इष्ट काय आहे? त्याच्या मागं पण हे म्हणताय तुम्ही शरीर इष्ट आहे, पण त्याच्या मागं काय इष्ट आहे हो? शुद्धात्मा हे शास्त्रातलं झालं हो. नाही, सुख. म्हणजे शरीर इष्ट आहे नाही, सुख इष्ट आहे. शरीर तर असं सगळ्याला आहे की, पण ते निरोगी राहावं, त्याला काही बाधा नको, रोग नको, त्याचं सगळं चांगलं चालावं, म्हणजेच त्याचं सुख इष्ट आहे. मग कुठल्याही प्रकाराने त्याला चांगलं ठेवायचा प्रयत्न. मग म्हणून सांगतायत की तुमची दृष्टी चुकली, तुमचा विषय चुकला आहे, म्हणून आजपर्यंत त्या इष्टाची प्राप्ती झाली नाही. मग खरं इष्ट काय आहे तुमच्यासाठी हे इथं या ग्रंथामध्ये आपल्याला सांगतायत. नाही, इष्ट म्हणजे पाहिजे ते, इष्ट म्हणजे आवडतंय असं काहीतरी ते. तर म्हणजे म्हणायचं काय, ओरिजिनल इष्ट तेच आहे. असं नाही की तुमचं वेगळं, त्यांचं वेगळं, ह्याचं वेगळं. सगळ्याचं ध्येय जर मोक्ष आहे, जर सुख आहे, तर त्या ठिकाणी इष्ट तुम्हाला स्वभावच आहे. बाकी कुठल्याही विषयाला तुम्ही जर लक्ष केलात तर त्याच्याद्वारे इष्टाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगतायत की ते इष्ट, ते आवडती काय आहे ह्याचा पहिल्यांदा फक्त निर्णय करा, हे दाखवलं. मग हा ग्रंथ लिहिलाय कोणी? पूज्यपाद आचार्यांनी. तर त्यांची स्टोरी आहे एक त्याच्या मागं, माहिती आहे? स्वस्ती ते आचार्य होते, तर ते अजैन कुळातले होते. सांगितली होती का पहिल्या दिवशी मी? तर ते अजैनामधून प्रभावित होऊन काय म्हणायचं, जिनवाणीचा अभ्यास करून मुनी झाले, संयमी होऊन सगळं त्यांनी इथं अनुभूती घेऊन सगळं व्यवस्थित त्यांचं जीवन यापन केलं. तर कशासाठी सांगायचं होतं की त्यांच्या लाईफची स्टोरी सांगितली आधीची. काय झालं होतं की त्यांना म्हणले लहानपणापासून
दृष्टी अंध होती त्यांची. तर ते बहुतेक त्यांच्या वडिलांकडून वारसा मिळालेला की जिनधर्म श्रेष्ठ आहे, त्यामुळं ते त्याचं अध्ययन करायचे, ऐकायला जायचे, मंदिरात दर्शनाला म्हणून तिथं जाऊन बसायचे आणि माळ करायचे. आणि झालं काय होतं, एक दिवस स्वस्ती ते असं माळ करत बसले होते पूज्यपाद आचार्य, आणि त्यावेळेस तिथं त्यांच्या हातातली ती माला तुटली कुठल्या कारणाने. त्यांना नजर नव्हती, दृष्टी दिसत नव्हतं त्यांना, पण ती तुटली. आता ते 108 मणी त्याचे ते सगळे बिखरले सगळीकडं. मग ते त्यांना शोधले त्यांनी, पण सगळे मिळाले नाही. मोजले त्यांनी, मग त्यामध्ये जेवढे कमी होते ते त्यांनी खूप प्रयत्न केला, पण मिळेनात म्हटल्यावर नियम केला एक तिथंच, जोपर्यंत सगळे मणी मिळणार नाही तोपर्यंत मी आहार जलाचा त्याग करतो. करा बघू. म्हणजे कोणी नाही आहे असं काय म्हणायचं, आउटसाईड एरियामध्ये कुठंतरी जंगलाच्या टाईप अशा मंदिर होतं आणि तिथं जाऊन ते बसायचे त्या गाभाऱ्यामध्ये ध्यानाला. असं एकांत आपलं ध्यानस्थ राहण्यासाठी हा प्रयोग त्यांचा. त्यामुळे तिथं कोण येणारं जाणारं नव्हतं, कोण शोधून देणारं नव्हतं त्यांना. पण नियम काय केला, जोपर्यंत हे मणी सगळे मिळणार नाही तोपर्यंत मेघाबेन आहार जलाचा त्याग असा नियम केला. आणि शोधू लागले. आणि झालं कोइन्सिडेंटली असं की शोधता शोधता त्यांचं डोकं त्या वेदीला लागलं, जे कट्टा वगैरे काय असेल, काय तिथं टेबल असेल कशाला, तर त्या वेदीला लागलं की रक्ताची धार वाहू लागली. आणि असं झालं की काय म्हणायचं, पापाचं पुण्यात संक्रमण झालं आणि त्यांची दृष्टी आली, म्हणजे त्यांना दिसू लागलं. आणि मग अजून श्रद्धा दृढ झाली. म्हणजे एक भक्तीचं प्रतीक असं होतं की काय झालं तरी सुद्धा नियम केला होता की खाणार पिणार नाही. म्हणजे इतकी दृढता, इतकं त्यामध्ये समर्पण त्यांचं. आणि झालं, त्यांना त्याचं फळ मिळालं, त्यामुळं दृष्टी आली आणि ते सगळे मणी त्यांनी शोधून मग पुन्हा म्हणायचे की अजून चांगली साधना ते करू लागले त्याच्यामध्ये. मग तिथून पुढं ते अध्ययन करून मुनी झाले. आणि परत अनेक ठिकाणी अशी आख्यायिका येते त्यांची की ते सुद्धा कुंदकुंदाचार्यांसारखं विदेह क्षेत्रामध्ये जाऊन आले. म्हणजे कुठं असं आलं आहे बरं का, आता किती ते आधार वगैरे आपल्याला माहीत नाही, पण ते पण दर्शन करून आले. त्यांनासुद्धा अशा काही रुद्धी प्राप्त होत्या असं वगैरे वर्णन येतं. तर म्हणायचं आहे काय की इतकं जर महत्त्व आहे जिनधर्माचं, जे की अजैन कुळातल्या लोकांना त्यांना त्यांच्या सुखापर्यंत नेऊ शकतं, मग मला का नाही नेणार. मला त्या धर्माचं किती महत्त्व वाटतं आहे, किती मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे, किती पुरुषार्थ करतो आहे. जाऊ दे, समजून घ्या ना. सगळं आपल्याला काय सोडून द्यायचं नाही आहे लगेच. धर्म करायचं म्हणजे काय करायचं असतो, असं वाटतं धर्म म्हणजे भीतीचा विषय झाला आहे आज. काय हे सोडा, ते सोडा, ते सोडा. उलटं धर्म सांगतोय ग्रहण करा, म्हणजे आनंद भोगा हे सांगतोय धर्म, पण ते कुठं समजतंय आज. त्यामुळं धर्मापासून किती दूर चालली आहे पिढी ही. म्हणून सांगतायत काय, धर्म हे ॲक्च्युली तुम्हाला तुमची वस्तू देणार आहे, तुमचं सुख देणारं आहे. त्यामुळं त्याचं स्वरूप समजून घेऊन आपण पालन करणं आवश्यक आहे. भक्तीचा प्रभाव झाला आणि त्यांना दृष्टीची प्राप्ती झाली. आणि मग सांगितलं की त्यांच्याकडून अशा अनेक ग्रंथांची रचना झाली आहे पूज्यपाद आचार्यांकडून. कुठल्या कुठल्या, हा एक सांगितला इष्टोपदेश. हा सगळ्यात छोटा ग्रंथ आहे म्हणा, ज्याच्यामध्ये सगळ्या जिनवाणीचा सार आहे म्हटलं तरी चालतंय. किती अभ्यास करायचो, सगळी द्वादशांग अभ्यास करायचा आहे का बास इष्टोपदेश एकच. ह्याच्यापासून सुरुवात तरी करा, ज्याच्यामध्ये त्यांनी शेवटी पण गाथा दाखवली आहे. जीवोन्यः पुद्गलश्चान्यः, जीवन्य आहे आणि पुद्गलन्य आहे, बस एवढंच तत्वाचं सार आहे. बाकी तुम्ही जे काय वाचाल कराल ते सगळा याचा विस्तार आहे. मग तुम्हाला विस्ताराची रुची असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगला करण्यासाठी, त्याला गुंतवण्यासाठी, त्याला दिशा देण्यासाठी सगळी जिनवाणी वाचा, नाही असं नाही. पण या ग्रंथापासून सुरुवात केलं तर आपल्याला एक दिशा मिळणार आहे की कशा रीतीने आपण आपल्या स्वभावाला प्राप्त करू शकतो, कसं आपलं सुख आपल्याला मिळू शकतं ह्याच्यासाठी. तर हा सगळ्यात छोटा ग्रंथ ज्याच्यामध्ये संपूर्ण जिनवाणीचा सार भरलेला आहे. मग कुठल्याही म्हणलं ना मगाशी की चारी अनुयोगामधला कुठलाही ग्रंथ घ्या, त्याचं नाव काय हो,
गोमट सरचं नाव काय? इष्टोपदेश. म्हणजे सगळीकडे इष्टच उपदेश आहे, फक्त पाहण्याची आपली दृष्टी वेगळी वेगळी आहे. मोक्ष मार्ग प्रकाश कुठल्या ग्रंथाचं नाव आहे हो? इष्टोपदेशचं ना. प्रत्येक ग्रंथाचं नाव मोक्ष मार्ग प्रकाशक आहे, प्रत्येक ग्रंथाचं नाव इष्टोपदेश. असं सांगायचं त्यांना की तुम्हाला नाव वेगळं केलंय पण दाखवायचा विषय तर सगळा तोच आहे. म्हणून ज्ञान कसं वापरतो ना ह्याच्यावरून ते सांगायचं होतं की एक सेठजी होते खूप मोठे आणि त्यांची एक शिप होती, काय म्हणजे काय म्हणायचं, जहाज असं. ते एका देशातनं दुसऱ्या देशात बाय वॉटरच जायचे, त्या जहाजातूनच प्रवास करायचे आणि सगळं त्याच्यातूनच त्यांचं धंदा चालायचा. एक दिवस काय झालं की खूप मोठं जहाज होतं ते आणि त्याच्यावर खूप लोक असायची कामाला. आणि एक दिवस ते अचानक समुद्राच्या मध्यभागी होतं आणि ते बंद पडलं. काय केलं तरी सुद्धा अनेक तिथं इंजिनियर्स पण होते की चालवणारे चालक होते, पण काही केलं तरी सुद्धा ती चालू होईना आणि काय झालं हे कळेना कोणाला. मग खूप प्रयत्न केल्यावर शेवटी त्यात तो मालक पण होता त्या जहाजेमध्ये, तर त्या मालकाने मेसेज पाठवला की कोणीतरी रिपेअर करणारा पाहिजे जे. पण ते अशा ठिकाणी होते जिथं यायला 4-5 दिवस लागणार होते, कुठून जरी कोणी आलं असतं तरी, कारण मध्यभागी असं टाईपमध्ये समुद्राच्या. मग तोपर्यंत ती जहाज तशीच बंद आणि तिथंच थांबलेले ते सगळे मध्यभागी. आणि मग 4-5 दिवसांनी एका छोट्या बोटमध्ये एक वृद्ध मनुष्य आला. तर तो तिथं आल्यावर त्याला बघितल्यावरच पहिल्यांदा ते मालक चाट पडला की हे काय करणार आहे. म्हणजे असं टीम यायला पाहिजे होती, कोणीतरी कॅपेबल यायला पाहिजे होतं, हे काय करणार आहे असं एक त्यांची दृष्टी. मग त्याला आत घेतलं आणि त्यांनी सगळीकडं पाहिलं, चेक केलं आणि एका ठिकाणचा फक्त एक स्क्रू होता, तो त्यांनी त्याच्या बॅगमधनं हातोडा काढला छोटासा आणि त्या छोट्या हातोड्याने त्यांनी त्या स्क्रूला फक्त फिट केलं का काय बदललं, फिरवलं एवढंच आणि लगेच जहाज सुरू झाली. आता हे सगळे तिथं असणारे इंजिनियर चाट पडले की असं कसं काय झालं, आम्ही तर सगळं बघितलं होतं पण आम्हाला कळालं पण नाही आणि ह्यांनी एवढ्यात कसं काय चालू केलं. आणि मग बरं झालं ना चालू झाली, आता सगळ्यांचं विषय बदलला आणि ते गेला सेठजींकडं. मग सेठजींनी विचारलं की तुमची खूप मदत झाली, तुम्हाला काय द्यायचं आहे, फीज काय म्हणायचं, तुमचं चार्जेस काय द्यायचे आहेत. त्यांनी किती मागितले, किती असते तरी इंजिनियरला काका 1,00,000 रुपये मागितले तरी बरं का. आणि मग ते आकडा ऐकल्यावरच चाट पडले सगळे. म्हणले ते पहिला सेठजीच ओरडला की 1,00,000 रुपये कशाचे. म्हणले तुम्ही एवढासा स्क्रू एवढ्याशा हातोड्यांनी फक्त एकदा ठोकून बरा केला आणि 1,00,000 रुपये लागतात का त्याला. मग त्यांनी सांगितलं की त्यात ठोकण्याचे फक्त 1,000 रुपये होते, पण ते ठोका कुठं द्यायचा आणि कसा द्यायचा, किती त्याला प्रेशर द्यायचं, ह्याचे किती हजार, 99,000 का. म्हणजे ज्ञानाचे ते पैसे होते, कारण इतके जण होते ना तिथं करणारे, पण कोणाला ते नाही सुचलं की कुठं काम करायचं आहे, कुठं गलती झाली आहे ते समजलं नाही. म्हणजे त्या ज्ञानाचं किती महत्त्व आहे. मग असंच सांगायचं आहे, तुमचा ठोका कुठं देताय हो तुम्ही, तुमच्याजवळ पण ज्ञान आहे, तुमचं काय बंद पडलं आहे हो, सगळंच बंद पडलं आहे. आपलं सगळं बंद पडलं आहे तर ठोके द्यायलाच गुरु आहे तिथं आपल्याला, ठोके द्यायला हे ग्रंथ आहेत. मग त्याच्या आधाराने आपण आपलं मशीन चालू करा ना, आपलं ज्ञानाचं मशीन असं चालू करा की ते बस तुम्हाला सुखाच्या डेस्टिनेशनपर्यंत नेऊन सोडणार. म्हणून हा पहिला श्लोक सांगतायत काय, कशासाठी सांगतायत तर कशा रीतीने आपण संसारामध्ये भ्रमण करतोय, कशा रीतीने आपण दुःखाला प्राप्त झालोय. म्हणायचं अजून एकदा म्हणा, यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. काय सांगितलं, ज्यांनी स्वयं स्वभावाची प्राप्ती केली आहे. कोणाची चर्चा चालली आहे आता व्यवहाराने. पहिल्यांदा ते परमात्मा आहेत समोर ज्यांना आपण नमस्कार करतोय. कोण परमात्मा,
अरिहंत सिद्ध सकल परमात्मा आणि निकल परमात्मा. तर ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलेलं आहे, कसं संपूर्णतः प्राप्त केलेलं आहे. चतुर्थ गुणस्थांवरती पण स्वभावाला जाणतोय संयमी. कसं जाणतोय म्हणजे त्याची पण आंशिक शुद्धी प्रकट झाली आहे की, पण संपूर्णता अजून कुठं झाली आहे, या परमात्मा दशेमध्ये ज्यांची प्रगट झाली आहे ती दशा. तर ज्यांनी स्वयं स्वभावाला पूर्ण प्राप्त केला असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला, म्हणजे स्वभावाला प्राप्त केलं म्हणून कर्मांचा अभाव झालाय, कर्मांचा अभाव झाला म्हणून स्वभावाची प्राप्ती झाली असं नाही. का? तुम्हाला बाधक कोण आहे हो? तुम्हाला का नाही अनुभव होत? तुम्ही का स्वभावाला जाणू शकत नाही आज? तुम्ही म्हणताय कर्मांचा उदय आहे, मग कर्मांचा उदय बाधक आहे की नाही? काय कर्मांचा उदय स्वभावाला जाणायला बाधक आहे की नाही? हो म्हणणाऱ्याला पण पकडणार, नाही म्हणणाऱ्याला पण पकडणार. म्हणजे मी पुरुषार्थ करत नाही तर त्याचं बळ जास्त असतं, आणि मी पुरुषार्थ करेन तर त्या कर्मात बळ नाही आहे हो. म्हणजे कर्मांचा उदय कधी नाही आहे हो मिथ्यात्वाचा. एक मिथ्यात्वच फक्त आहे की जे तुम्हाला म्हणताय तुम्ही, तर ते स्वभावाला जाणू देत नसेल ते बाधक आहे म्हणताय. पण मला सांगा, सम्यक दृष्टी कोण होतो? मिथ्यादृष्टीच सम्यक दृष्टी होतोय. म्हणजे पहिल्या गुणस्थानामध्ये असणारा जीवन आधीपासून तिथं आहे. ज्यांनी स्वभावाला जाण्याचा प्रयत्न करतोय, पुरुषार्थ करतोय, त्याला कुठल्या प्रकृतीचा उदय आहे? कर्मांचा, मिथ्यात्वाचाच उदय आहे. पहिल्या गुणस्थानातूनच वर चढणारे प्रत्येक जीव. मग तिथं मिथ्यात्वाचा उदय म्हणून तुम्ही जर दूर राहिला, जर पुरुषार्थ नाही केला, कधी स्वभाव मिळणार? काय कळलं? सांग, काय कळलं? कर्म काय करायचं कार्य आहे त्याचं त्याच्यामध्ये. मला काय करायचंय? मला माझ्यामध्ये पुरुषार्थ करायचंय. मग म्हणून सांगतायत की कर्म उदय येऊ देत, नाही तर नाही येऊ देत, पण त्याच्यामध्ये मी जर लक्ष बदललं, स्वला लक्ष केलं, तर ते कर्म मला बाधा करू शकत नाहीत. म्हणून सांगितलं, ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना संपूर्ण कर्मांचा अभाव झाला, तस्मै म्हणजे त्यांना, कोणाला? सौज्ञान रूप, सम्यक ज्ञान रूप परमात्मने, परमात्म्याला माझा नमस्कार असो. कोणाला? ज्यांनी हे सगळी विशेषणं दिली आहेत त्यांना. तुम्हाला सांगायचं आहे, मी परत एकदा सांगते. ज्यांनी पहिलं विशेषण घेतलं, स्वयं स्वभावाला प्राप्त केलंय. दुसरं, संपूर्ण कर्मांचा अभाव झाला आहे. तिसरं, जे सम्यक ज्ञान रूप आहेत, असे ते कोण? परमात्मा. त्यांना मी नमस्कार करतो. मग हे व्यवहाराने त्या परमात्म्यांचं सांगितलं. निश्चयाने माझा आत्मासुद्धा असाच आहे. तुमच्या आत्म्यात किती कर्म आहेत हो? श्रुतिका काकी, किती कर्म आहेत घरात? घरात म्हणजे आपल्या घरात. आपलं घर म्हणजे आत्मा आहे. घर लगे ते दिसायला नको आपल्याला. आपल्या घरात म्हणजे स्वभावामध्ये किती कर्म आहेत हो? एकही कर्म नाही आहे, पण त्या कर्मांचं ओझं किती धरून बसलोय आपण. त्याच्यामुळं मला त्रास आहे, त्याच्यामुळं माझं संसार आहे, दुःख आहे, सगळं ही मान्यता. म्हणून सांगतायत काय? स्वभावाकडे लक्ष द्या, तर तिथं संसार नाही, कर्म नाही, दुःख नाही, काय पीडा नाही, बाधा नाही, काही नाही आहे. म्हणून सांगतायत की अशा 4 विशेषणांनी त्या भगवंतांची ओळख करून दिली व्यवहाराने, आणि निश्चयाने तसा मी आहे हे जाणलं तर आपल्याला सुद्धा ते परमात्मपद प्राप्त होतं. म्हणा एकदा. तस्मै संज्ञान रूपाय नमोस्तु परमात्मने. समजला अर्थ? सनीबाया सांगा, काय सांगितलं?
ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं असताना, कृत्स्न म्हणजे संपूर्ण, तो शब्द संपूर्ण या शब्दाचा वाचक आहे. संपूर्ण कर्मांचा र म्हणजे अभाव काढायचं तिथं. आपतीहीच विसर्ग आणि मिळून र झालाय, अभाव होतो. ज्यांनी स्वभावाला प्राप्त केलं त्यांच्या कर्मांचा अभाव होतो. पुढं असे सम्यक ज्ञान रूप म्हणजे काय असतं? सम्यक ज्ञान रूप म्हणजे समीचीन ज्ञान, म्हणजे स्वभावाला जाणणार आहे तेच सम्यक ज्ञान आहे, बाकी सम्यक नाहीत. म्हणजे जे पराला जाणणारं ज्ञान आहे ते पराला एकत्व करून जाणतं, त्यामुळं ते ज्ञान सम्यक म्हटलं जाणार नाही. नाहीतर केवली नाही जाणत का हो पराला? केवली भगवान पण 3 काळ 3 लोकाला जाणतात, पण तरीसुद्धा संजय काका काय म्हणले? त्यांना का बंध नाही आहे? पराला जाणल्यावर तुम्हाला बंध आहे, तर त्यांना का नाही आहे? मग तुमची कुठं आहे तुमच्याकडं? म्हणजे दृष्टीने विषय आला म्हणून बंध नाही आहे, तर तन्मय रूपाने परिणमन हे बंधाचं कारण आहे. हे सांगितलं समयसारमध्ये त्यांनी. काय? पराला जाणायला नकार नाही दिला, उलट तर समयसारच्या 202 गाथेमध्ये सांगितलं ज्याला आत्मा आणि अनात्मा दोन्हीचं ज्ञान होईल तोच सम्यक दृष्टी होऊ शकतो. मग आत्मा म्हणजे मी आणि अनात्मा म्हणजे सगळं पर जे काय आलं ते सगळे द्रव्य, सगळे पर्याय, सगळं त्याच्यामध्ये गर्भित आलं. मग अनात्म्याला जाणायला सांगितलं नाही का? मग जाणताना तुम्हाला जर बंध होईल तर, म्हणून पराला जाणल्याने बंध नाही आहे, पण तुम्ही त्यामध्ये एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व हे भाव ठेवता, तन्मय रूपाने जाणता, त्याच्या अनुरूप परिणमन करायचा प्रयत्न करता, म्हणून सांगितलं तिथं बंध होतो. म्हणून जर बंधमुक्त व्हायचं असेल तर ज्ञाता राहावा. ते जाणण्यात येणार आहेत ते विषय, त्याला दूर करू शकत नाही. म्हणून घेतलं होतं एक दिवस विषय आम्ही हा. काय? ध्यान करायला लागल्यावर काय काय दिसतं तुम्हाला? संयमी काय काय दिसतं? स्व सोडून सगळं दिसतं. कोणाचं ध्यान करता? म्हणजे ध्यान करताना आपल्याला वाटतं ना की नको ते सगळं दिसतंय म्हणून आम्ही ध्यान करत नाही. हो ना? कसं? म्हणजे उलट तिथं सांगितलं वर्णिजींनी की जितकं ध्यानाने तुमचं ज्ञानाचं तेज, ज्ञानाची स्वच्छता वाढणार ना, तितके जास्त विषय येणार आहेत तुमच्या ज्ञानात आणि तुम्हाला ते नको आहेत. काय करायचं? म्हणजे ह्या भिंतीच्या बाहेर सगळं दिसायला लागतं डोळे झाकल्यावर, माहिती का? ध्यान करायला बसलो ना तर डोळे उघडे असले तर एवढंच दिसतंय, पण डोळे बंद केल्यावर किती दिसतंय हो? म्हणले त्या दुकानात, त्या घरात, त्या डब्यात काय कुठं ठेवलं ना, तिजोरीमध्ये सगळं, त्या बँकेत सगळं ज्ञानात यायला लागतं. का बरं? तुम्हाला ध्यान कोणाचं करायचं होतं आणि मग ते कसं काय यायला लागलं? म्हणजे म्हणलं ज्ञान स्वच्छ होतं जेव्हा ध्यान करतो. म्हणजे करा ना एकदा निर्मळतेने इतकं. म्हणजे काल एक वाक्य त्यांनी सांगितलं होतं दुपारी प्रवचनमध्ये की तुम्ही जे काय कार्य करता ते कर्मनिर्जरेसाठी एवढा उद्देश ठेवून करता का? नाही करत असाल तर पर्पजफुली करा. सकाळी दर्शन करता, मंदिरमध्ये पूजन करता, ते इंटेन्शनली आठवा की मला दुःख संपवायचे म्हणून मी इथं आलो. इथं का आलाय आत्ता तुम्ही? आपलं चाललंय, टाकलंय मेसेज, यायचं तर रोजचं सर्ग म्हणून आलोय. कसं? म्हणजे हा भाव असतो का त्याच्या मागं की माझं हे दुःख संपणार आहे जेव्हा मी जिनवाणीचं अध्ययन करणार आहे. जर त्याच्यामध्ये मी माझा आत्मा शोधला, जाणला, तर माझं सगळं दुःख नष्ट होणार. इतके भाव आले का त्याचे तुमचे? काय नुसतं काम 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 करून मोक्ष मिळत नसतो. मग काय करायचं? सगळं सोडून दे म्हणायला काय? म्हणजे त्या काम करताना सुद्धा हा भाव ठेवताय का की मला हे करणं कर्तव्य नाही आहे माझं, ह्याच्या पुढं जाऊन त्याला जाणणारा मी आहे हे जाणतोय का? आणि मग सगळ्या षट क्रिया करा तरी पण त्यामागं हा उद्देश असावा की ह्या कर्मांचा, ह्या सगळ्या संसाराचा, ह्या क्रियांचा, ह्या सगळ्या पर्यायाचा मला नाश करायचा आहे म्हणून मी हे करतोय. असं उद्या करायचा प्रयत्न.
जेव्हा जेव्हा तुम्ही जे काय षटक्रिया म्हणून करताय दिवसभरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये करा. मी जे करतोय ते माझ्या सुखाच्या प्राप्तीसाठी करतोय आणि दुःखाचा नाश व्हावा म्हणून करतोय. मग संसार करताना काय काय आठवणार हो तुम्हाला? जेवण का करता? दुःखाचा नाश व्हायला. झोपता का बरं? नटता का बरं? सजायचं धजायचं का बरं? त्याच्या मागं तुमचा उद्देश त्या संसारिक सुखाची प्राप्ती असेल तर त्यातच अडकणार आहात. पण उद्देश हा ठेवा की मला हे शरीर मिळालं हे चूक आहे आणि त्या शरीराची आसक्ती करतो ही दुसरी चूक आहे. म्हणून मी शरीर नाही आहे तर मी जीव आहे ही भावभासना करण्यासाठी हे सगळं करावं लागतंय. मग त्यामध्ये सुद्धा मी सतत जाणणार आहे ह्याचा अनुभव करायला पाहिजे. समजलाय अर्थ? म्हणा एकदा अजून. परभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. काय सांगितलं? परमात्मा बनायचं तर स्वभावाला प्राप्त करावं लागणार. आणि परमात्मा ही दशा त्यालाच प्राप्त होती जो पराला जाणताना सुद्धा पररूप परिणमन करत नाही. पण मी कसं करतोय म्हणजे माझं ध्येय चुकतंय म्हणून आजपर्यंत तुम्ही लिहिलाय लेख किती वेळा, कोण कोण सगळ्यांनी लिहिलंय. काय लिहिलं? फ्रेम करून लावलेले तुमचे. काय होतं विषय? आठवतंय का? विसरला ते बी? हां, मी आजपर्यंत परमात्मा का झालो नाही. तुम्ही लिहिलेलं प्रत्येकाला तर आठवतंय का? का आपलं ठेवलंय तिथं, कोण वाचतं त्याला आठवावं मिळावं. मी परमात्मा का झालो नाही? का नाही झाला हो? केला नसेल विचार तर किंवा परत करा. केला असेल तरी सुद्धा परत करा की मी आजपर्यंत का परमात्मा झालो नाही. ही 4 कारणं दिसतील मागं तुम्हाला. सांगा का नाही झालो? कारण मी स्वभावाला प्राप्त केलं नाही. दुसरं, त्यामुळं कर्मांचा अभाव झाला नाही. त्या कर्मातच राहिलोय मी. त्या कर्मालाच माझं जीवन समजलंय. त्या कर्मरूपाने सतत परिणमन करतोय. त्या कर्मांच्या अधीन झालोय. म्हणून सांगतायत काय? परमात्मा झालो नाही. म्हणजे दिवसभरामध्ये जे काय ॲक्टिव्हिटीज करताय ना त्याच्यामध्ये सगळीकडं कर्माधीन वृत्ती असते आपली. हो म्हणा का नाही? कसं माधुरिका की काय कर्माधीन ॲक्टिव्हिटीज काय करतो आपण? सगळं जे करतो ना तिकडं दृष्टी सगळी तिकडंच आहे आपली. एक शरीराधीन, पराधीन, कर्माधीनच आहे. म्हणून आजपर्यंत मला सांगा, मुनिराज ध्यान करताना कोणाची इच्छा आहे हो मागं तिथं? मला अनुकूल वातावरण असावं, कसला उपसर्ग न व्हावा, खायला प्यायला एकदा तरी असतं चांगलं मिळावं, काय अपेक्षा आहे तिथं? म्हणजे किती निरपेक्ष आणि किती स्वाधीन परिणती आहे ती. त्यामुळं ते परमात्मा बनू शकतात. आणि मी साधना तर करू शकतो ना घरामध्ये राहून, तेवढं आपण ते परिणाम तरी करू शकतो. जाऊ दे, तुम्ही सगळं त्याग नाही करू शकत आहे, सगळं तुमचं जाऊन जंगलात जाऊन ध्यान करू शकत नाही आहे, ठीक आहे. पण त्यांच्यासारखी साधना मी घरात करू शकत नाही का? सगळ्या परिग्रहात राहताना सुद्धा ह्यापासून भिन्न याची मला गरज नाही आहे, त्याच्या मी अधीन नाही आहे. हे परिणाम किती असतात? अनेकांची अनेक अधीनता बघितली बरं का. काय काय असते हो? मला जेवायला तेच ताट पाहिजे, अजून झोपायला तीच शाल पाहिजे, असं एकेकांनी तर ती शाल दिवसभर सोडत नाहीत मुलं, असं मी बघितलं एकेकांचं. असतं ना तसं, काहीतरी ॲडिक्शन असतं त्याच्याशी. असं ते झोपायचं नसलं तरी घेऊन फिरणार बरोबर. म्हणजे नवीन बघायला मिळालं तसं मला. असं प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं तेच कपडे पाहिजे, तेच खोली पाहिजे, त्याशिवाय मला झोप येत नाही. म्हणजे ॲडिक्शन करून ठेवलं आहे ना आपण. किती पराधीन झालो आहे, कशा कशाच्या अधीन झालो आहे. म्हणजे एक वस्तूची अधीनता असेल तर अनेक भव फिरावे लागतील. आणि आपण इथं कितीच्या अधीन झालो आहे हो. म्हणजे किती फिरावं लागणार आहे. दुकानात नाही गेलं तर दिवस जात नाही. कसं शनिबाया? दुकानाला सुट्टी असेल तर सांग, आनंद आहे का दुःख आहे? खरं खरं सांगायचं शास्त्रासमोर. दुकान बंद असेल तर सुख आहे का दुःख आहे? सुख आहे.
खोटं बोलायचं शास्त्राच्या समोर. म्हणजे किती आपण त्याच्या अधीन झालोय की करमत नाही. दुकान बंद असेल तर दिवस कसा जायचा. जसं आमच्याकडे सध्या काय चाललंय, माताजी नाही आहे तर म्हणले दिवसच जाईना. म्हणते माताजी असताना दिवस पुरत नव्हता, वेळ पुरत नव्हता. आता लोक म्हणतात काय अजून 4च वाजलेत, अजून 6च वाजलेत. असं म्हणजे एकेका गोष्टीच्या आपण किती अधीन होतो. म्हणून सांगतायत की स्वतः सवय लावा ना आपण त्या ज्ञानाला, की जे पराकडे चाललेलं आहे ते स्वतःकडे उन्मुख करून घ्या तर स्वभावाची प्राप्ती होणार. सांगा 4 गोष्टी काय काय. पहिलं, परमात्मा कोण बनतो ह्याच्यासाठी 4 गोष्टी सांगितल्यात. पहिलं सांगा, स्वभावाची प्राप्ती करतो तोच परमात्मा बनतो. दुसरं, ज्याच्या संपूर्ण कर्मांचा अभाव झाला, बोलसयेमी, तोच परमात्मा बनतो. तिसरं, जे सम्यक ज्ञान रूप आहेत तेच परमात्मा बनतात, अन्य कोणी नाही. मग मी बनू शकतो की नाही, किंवा मी स्वभावाने तसा आहे की नाही, ह्याचा निर्णय कोण करणार. मला करावा लागणार आहे. म्हणजे मी आजपर्यंत बाहेरच्या विषयांनाच जाणत राहिलोय म्हणून पंचम काळात का जन्मलाय हो. भाग्य आहे का, पुण्य आहे का, पाप आहे. विचार करा तर उत्तर द्या. विचार करून तर द्या. हां, इथं जन्मलाय हे पुण्य आहे का पाप आहे संजय काका. लय विचार करत काका. सचिन भैया, इथं जन्मलोय तर पुण्य आहे का पाप आहे. बाळू काका, दोन्ही आहे. मी सांगच नाही काय आता. का पाप आहे. पंचम काळ हे दुःखमा आहे म्हणलं ना, म्हणून इथं जन्मलो. हे जर इथं जन्मलो नसतो तर कुठं जन्मलो असतो साहेब मी. 6व्या काळात. म्हणजे पंचम काळात येण्यायोग्य पाप केलंय म्हणून इथं आलाय. म्हणजे इथं न येणारा जीव सुरक्षित राहिला कुठंतरी. मग ती सुरक्षा आपण केली नाही स्वभावात जाऊन, म्हणून इथं जन्मलोय, त्यात स्त्री झालोय, ही दुसरं पाप म्हणून सांगितलं. आणि मिथ्या दृष्टीचं आहे बरं का, लय तुम्ही समाधान मानू नका. म्हणजे पंचम काळात जन्मलेला प्रत्येक जीव जन्मतः मिथ्या दृष्टी आहे, स्त्री असो किंवा पुरुष असो, म्हणून पापाचा उदय हे सांगितलं. आणि दुसरं पुण्य का आहे, जिनकुळ मिळालंय, असे गुरु, असं सानिध्य मिळालंय, अशी वाणी मिळाली, असं उद्बोधन मिळालंय, अशी आपल्याला स्थितीकरणाची कला किंवा एक आत्मानुभूतीची कला मिळाली. हे महाभाग्य आहे आपलं. म्हणून असे गुरु मिळाले तर हा भाव वाया जाऊ देऊ नकात. जेवढं शक्य आहे तेवढं पुरुषार्थ करा, होणार आहे आपल्याला. काय करायचं त्यासाठी, थोडं ध्यान करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मी शुद्धात्मा आहे हा अनुभव करायला पाहिजे, तर तिथं नियमाने आपल्याला सम्यक दर्शन प्राप्त होणार. आणि माताजी सांगायचे काय, एवढा निश्चय करा स्वतःशी की मी सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय ही पर्याय सोडणार नाही. काय करायचं, करा की, मी सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय मरणार नाही हे सांगायला लागले मी. दुसरं लय काय मोठं काम करायचं, दीक्षा घ्या हे सांगतील, अम्मा समाधी साधा हे चांगलं सांगतील की सगळं, पण ही तर फर्स्ट स्टेप आहे आपली. सम्यक दर्शनाशिवाय धर्माची सुरुवात नाही. जसं सांगितलं माताजी, काय चेक लिहिलाय कितीचा हो, 0000000. किती आहेत सांग, 0च आहेत. त्याच्या मागं जर एक आकडा नसेल तर त्याला व्हॅल्यूच नाही आहे. म्हणून तुम्ही किती धर्म केला ह्याला व्हॅल्यू नाही आहे, पण कसा केला, त्याच्या स्वभावाला जाणलं का, हे जर निर्णय केला असेल तर तिथं एक आकडा आला. म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त करा तर परमात्मा बनायला बाधा नाही. म्हणा एकदा, रभावे कृत्स्न कर्मणः मला सांगा, इष्ट उपदेश कोण कोणाला द्यायला लागले. हा इष्ट उपदेश आहे, हा इष्ट उपदेश कोण कोणाला देत आहे. कसलं अवघड प्रश्न विचारलास बघा. हां,
आता इथं आचार्यांनी ग्रंथ लिहिलाय तर एक तर ते स्वतःला उपदेश देत आहेत आणि आपल्याला व्यवहाराने आपल्याला उपदेश देत आहेत. कोणी शिष्य समोर बसलेले शिकायला असतील त्यांना उपदेश देत आहेत. मला सांगा, हा उपदेश खरोखर इष्ट आहे किंवा हाच यथार्थ आहे? आपण संसारामध्ये इष्ट उपदेश देतो का कोणाला? काय इष्ट उपदेश तुम्ही आजपर्यंत ज्याला कोणाला दिला असेल ना त्यातला एक इष्ट उपदेश सांगा मला. आठवतंय का नाही? काय काय देतो तेच की इष्ट उपदेश. हां, स्वतःला संबोधित करणं, स्वतःला केंद्रित करणं स्वतःमध्ये, हा खरा इष्ट उपदेश. म्हणजे ॲक्च्युली ते लावणं उपयोग हेच इष्ट आहे. उपदेश देणं हे तर जाऊ देत, परासाठी म्हणलं जाईल आपण. पण आपल्या संसारामध्ये आपल्याला वाटतो तो इष्ट उपदेश इष्ट नसतो. जसं धन कसं कमवायचं हे शिकवणं, ते डबल कसं करायचं हे शिकवणं, ते संसार कसा चांगला करायचं हे शिकवणं, हे सगळं तुम्हाला वाटतं ना इष्ट उपदेश. कुठल्या शाळेत घालायचं, कुठल्या ठिकाणी मुलगी द्या मुलगा द्या, हे सगळं इष्ट उपदेश वाटतो. तो कुठला आहे हो? तो इष्ट नाही आहे हे वाटत नाही आपल्याला. जेव्हा एखाद्याला सांगतो त्यावेळेस मी तुला अनिष्ट उपदेश देतोय म्हणा. डेअर कोण ऐकणार आहे तुमचा उपदेश? मग म्हणजे असं आपल्यालाच पहिल्यांदा वाटत नाही की आपण सांगतोय हे स्वयंपाक असं कर बरं का, ही डिश अशी कर बरं का. इष्ट उपदेश आहे का अनिष्ट आहे? शिकवता का नाही संयमीला? किंवा धंदा करताना किंवा मुलांना सांभाळताना जे काही तुम्ही उपदेश देता तिथं तुम्हाला हीच भावना आहे ना, ही इष्ट उपदेश आहे. पण सांगतायत की तो खरा इष्ट नाही, कारण इष्टची आपल्याला परिभाषाच माहीत नाही आहे. म्हणून सांगितलं जिथं स्वभाव समजला, त्या स्वभावाचं स्वरूप तुम्ही एखाद्याला सांगताय तर त्याच्या प्राप्तीचा उपाय सांगताय तर तोच खरा इष्ट उपदेश आहे. म्हणून दिला का इष्ट उपदेश मुलीला? काय दिला सांगा? आत्मकल्याणच कर, मुनी हो, दीक्षा घे, माताजींसारखं साधना कर, हा खरा इष्ट उपदेश आहे. काय सांगितलं सनीबाया पोरांना? सांगतो का असं? नाही का? हो, काय म्हणतोय? हा इष्ट उपदेश मला वाटला तर मी दुसऱ्याला देईन ना. तुम्हाला चटके नाही बसलेत आजपर्यंत म्हणून वाटत नाही, किंवा असं वाटते की धर्मात गेल्यावर चटके बसतात म्हणून ते आम्ही जे कुंदांचं वाचतोय ना, खरोखर त्याच्यामध्ये इतकं छान सांगितलं आहे ना त्या मुलाला किंवा मुलांनी म्हणा, जो तो 8 वर्षाचा मुलगा होता, 11 वर्षाचा, आणि ज्यावेळेस दीक्षा घ्यायला जाताना तो आई वडिलांना समजवतोय की मोक्षमार्ग काय इष्ट आहे किंवा मी जी साधना करतोय ती काय इष्ट आहे. एवढं छान वर्णन केलं आहे त्या आईवडिलांनी. सगळ्या प्रकाराने अनिष्ट उपदेश दिला आहे तिथं. म्हणजे परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. काय जंगलात जाऊ नकोस, राहू शकणार नाहीस तू, एकटा आहेस, खायला प्यायला एकदाच देणार, अजून लहान आहेस, ते शरीराला काय झालं तर, ऊन वारा पाऊस कसं, सगळा अनिष्ट उपदेश. तुम्ही काय करणार हो? समजा ईशान म्हणला उद्या मी दीक्षा घेतो, काय म्हणणार भैया? जा काय म्हणते येडाय का? असं आहे. म्हणून म्हणणं ना, इष्ट वाटत नाही होतो उपदेश आपल्याला, म्हणून आपण त्याच्यामध्ये पडत नाही किंवा आपण स्वतःमध्ये उतरवत नाही, म्हणून दुसऱ्याला तसं मार्गस्थ करत नाही. म्हणून पहिल्यांदा स्वतःला केंद्रित करा, स्वतःला मोक्ष मार्गस्थ करा, तर तो उपदेश तुम्ही सहजतेने दुसऱ्यांना पण देऊ शकता. म्हणून त्यासाठी स्वभावाला जाणणं आवश्यक आहे. सांगताय ध्यान करून जायचं 5 मिनिटं फक्त. सनी भैया सांगा की प्रज्वल सांगतोय, सांग. जाणा हा मी सर्व कर्मांनी रहित निष्कर्म जीव आहे. ज्ञानाने स्वतःला पहा,
हा मी ज्ञानरूप आहे, आनंद स्वरूप आहे. माझे सुख माझ्याच अधीन आहे. स्वतःला जीव पहा. मी शरीर नाहीच. एकदा निर्णय करा, मी जीव आहे. स्वाधीन स्वरूपोऽहम्, परमात्मस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.